शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला असं तुमची सोयाबीन सुकत असेल आणि जर तुम्ही याच्यामध्ये असं हे फाडून जर पाहिलं तर इथं तुम्ही पाहू शकता जो काही चक्री भुंगा आहे तर तो आपल्याला खोडामध्ये तिथं पाहायला मिळतो आणि एक आळी असते मित्रांनो विशिष्ट प्रकारची. तर त्या चक्री भुंग्यामुळे आपलं जे सोयाबीन पीक आहे तर ते सुरुवातीच्या काळात तिथं सुकलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते जे झाड आहे तर ते जळून जातं. तर चक्री भुंगा नियंत्रण करण्यासाठी ही जी काही खोडातली आळी आहे तर हिला कंट्रोल करण्यासाठी एक फवारणी घेणं गरजेचं आहे. 25 ते 30 दिवसाच्या आसपास कंपल्सरी तुमच्या सोयाबीन पिकावरती फवारणी घ्या. ज्या कीटकनाशकामध्ये थायमोथॉक्झम आणि लॅम्ब्डासायलोथ्रिन हा घटक आहे, ज्याच्यामध्ये आलिका या नावाचं कीटकनाशक येते, 10 ते 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपासाठी या कीटकनाशकाचा वापर करा. आणि जो काही चक्री भुंगा असतो पूर्णपणे आपल्याला सोयाबीनच्या खोडामध्ये पाहायला मिळतो, एक विशिष्ट प्रकारची आळी, तर हिला कंट्रोल करण्यासाठी हे जबरदस्त कीटकनाशक आहे. मित्रांनो, लवकरात लवकर सोयाबीन पिकावरती ही फवारणी घ्या, नाहीतर जास्त जर प्रादुर्भाव जर झाला तर पूर्ण जो सोयाबीनचा प्लॉट आहे तर तो अचानक सुकलेला जळालेला आपल्याला पाहायला मिळत असतो.